आपल्या लाईफमधला सगळ्यात पॉवरफुल वर्ड कोणता आहे माहीत आहे काय? म्हणजे त्या वर्डचा आपण यूज केला आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला जे हवं आहे ते आपण अचीव करू शकतो आणि तो वर्ड आहे इग्नोर. हाय, मी ऋतुजा. तर इग्नोर करणं मॅच्युरिटी आहे की इगो आहे किंवा पीस आहे की पनिशमेंट आहे? इग्नोरन्स म्हणजे गोष्टी विसरणं नाही, तर जिथे आपल्या गोष्टी आपल्या बोलण्याला व्हॅल्यू नाही आहे तिथं आपल्या गोष्टी न बोलणं ते म्हणजे इग्नोरन्स. जेव्हा समोरचा माणूस ऐकून घ्यायच्या कोणत्याही मनस्थिती नसतो, म्हणजे त्याला स्वतःचंच खरं करायचं असतं आणि मग त्यात खूप आपल्याला डिस्टर्ब वाटतं की आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी समोरचा व्यक्ती बोलूच देत नाही. सो अशा वेळी मला वाटतं इग्नोर केलेलं खूप चांगलं, कारण समोरच्या माणसाला आपलं ऐकूनच घ्यायचं नाही आहे, त्याला स्वतःचंच खरं करायचं आहे. तर मग अशा व्यक्तीसमोर आपण आपलं मत ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा न सांगितलेलंच बरं आहे. त्यामुळे आपल्यात होणारा जो डिस्टर्बन्स आहे, आपली मेंटल हेल्थ जी बिघडणार आहे ती बिघडणार नाही. आणि अशा ठिकाणी तर आपण इग्नोर केलंच पाहिजे जिथं आपल्याला स्वतःला सारखं प्रूव्ह करावं लागतं की मी अशी नाही अशी आहे. सो अशा ठिकाणी आपण स्वतःला प्रूव्ह करत बसण्यापेक्षा त्या समोरच्या व्यक्तीला इग्नोर करणं, तो काय म्हणत आहे त्याला इग्नोर करणं कधीही चांगलं, कारण त्या पर्सनला समोरच्याचं काय ऐकून घ्यायचं नसतं आणि त्याला स्वतःचीच गोष्टी खऱ्या करायच्या असतात. त्यामुळं आपला मेंटल हेल्थ बिघडवण्यापेक्षा तेच आपण जर का आपल्या गोल्सवरती आपल्या सक्सेसवरती फोकस केला तर आपण आपलं बेस्ट व्हर्जन बनवू शकतो. लोक काय नेहमी आपल्याला बोलणारच आहेत आणि सगळेजण आपला चांगलाच विचार करतील असं आपण सांगू शकत नाही ना, आणि ते त्यांच्यावर डिपेंड करतं. पण आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपल्यावरती आहे. सो लोक आपल्याला खूप वाईट बोलतात, एखादं चांगलं काम केलं तर ते त्यांना आवडतच नसतं कधी. तर सो लोकांच्या ओपिनियनवर विचार करत बसण्यापेक्षा की तो मला असंच का म्हटला किंवा ती मला असंच का म्हटली, हे इव्हन आपल्या फॅमिलीमध्ये पण खूप होतं की लोक एकमेकांना जज करतात. सो अशा गोष्टींना आपण इग्नोर करू पुढे आपल्याला जे करायचं आहे त्याच्यावरती फोकस केलेला कधीही चांगला. सिंपल गोष्ट आहे, जर का तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करत बसला तर तुम्हाला मूर्ख म्हणणार, तुम्ही जर का नाही बोलला तर तुम्हाला ॲटिट्यूड आहे असं म्हणणार. सो काही ना काहीतरी लोक म्हणणारच. त्यामुळे ह्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा सरळ इग्नोर करून आपण आपल्या स्वतःवरती लक्ष द्या.